everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चाललो आता हॉस्पिटलला. हॉस्पिटलचं झाल्यावर मग आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो येस, नायसाला सुट्टी आहे. नायसाला आम्ही घेऊन चाललो आहे आणि नाश्ता झाला आहे. सो ऑल सेट टू गो, लेट्स गो. सो रचनाला ड्रॉप करतोय मी इन ऑर्बिट मॉल. चलो हे ना बाय बाय. नाईस. टॅब आणि ते दोन्ही ह्याच्यात टाक, ते बॅगमध्ये टाक तुझे. आणि बॉटल उभी ठेव, ओलं होणार नाही तर. सो सनीने आम्हाला ड्रॉप केलं आहे. बेसिकली ॲक्च्युली नायसाला आम्हाला एक मूवी दाखवायचा आहे. जो माझा जो मावस भाऊ आहे, जो लंडनला असतो, त्याने रिकमेंड केलं आहे बिकॉज त्याचं काम आहे त्याच्यात आणि इट्स अन ॲनिमेटेड मूवी. समज आणि म्हटलं की तुम्ही ये जा करण्यापेक्षा इट्स बेटर की तुम्ही चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सोडतो, तुम्ही मॉलमध्ये करा टाईमपास आणि मग मी माझं सगळं अपॉइंटमेंट्स वगैरे कंप्लीट करून मग तो आम्हाला भेटणार आहे ना नैसू. स्वतः आम्ही आलो इन ऑर्बिट मॉलमध्ये. पहिलं काहीतरी खाऊया, मला भूक लागली नाही. सू तू हे आणले पण मी काहीच खाल्लं नाही सकाळी निघाले तेव्हा. तर काहीतरी खाऊन घेऊया. ओके, मी घेतलं आहे माझं फेवरेट बेने डोसा आणि नायसाचं मग फेवरेट आहे. नायसाने घेतले चीज फ्राईज. सो आमचा नेक्स्ट स्टॉप होता DIY आणि फॉर अ चेंज नायसानं तिकडनं काही घेतलं नाही, ओनली हे घेतलं. येस, ती रूममध्ये ते लावणार आहे. चल चल चल, इकडनं मी स्टार्स शोधत होतो पण आम्हाला स्टार्स नाही मिळालं, म्हणून आम्ही काय घेतलं, हार्ट. बाकी ॲनिमल्स होते, म्हणजे ॲनिमल्स नको, रात्रीच कसं तरी भयानक वाटतं ॲनिमल्स वगैरे. शी लाईक ओनली खाली पण कुठे शोधणार. सो आम्ही मिनिसोमधनं घेतलेलं आहे काही रबर बँड्स आणि नायसासाठी एक सरप्राईज. सो रबर बँड्स मला मिनिसोचे आवडतात बिकॉज ते खूप चांगले बसतात आणि केस पण खेचले जात नाही. थांब होल्ड. सो नायसा लव्स टू कलेक्ट सॉफ्ट टॉईज आणि आतापर्यंत तिला जेवढे सॉफ्ट टॉईज दिले आहेत ना, तिने सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि कचरा नको करू, पिशवीत टाक. हा आहे तुझ्याकडे? नो, यू वॉन्ट दॅट कलर. दाखव किती क्यूट आहे. आता ह्याचं काय फेकायचं काय बॉक्स. सो आम्ही आलो झुडिओमध्ये आणि झुडिओचा कलेक्शन एवढा अमेझिंग आहे ना, मला खूप आवडलं. यावेळेस समर कलेक्शन जो आहे तो पण खूप महाग आहे. 800-700 ह्या सगळ्या रेंजमध्ये आहे. काही 1000-1100 ह्या रेंजमध्ये सुद्धा आहे. सो काही क्लोथ्स आता मी इथे आली आहे आणि ट्राय करते. सो ह्याच्या आधी जे ट्राय केले ते नाही आवडले, नायसाला रिजेक्ट केले. सो हा एक मला आवडला आहे, ज्याचा टॉप वेगळा आहे आणि पॅन्ट आहे. हे बघा असं आहे. हे एक आहे, असं टॉप वेगळं आहे आणि बॉटम इज वेगळी आणि मला असं. मला खूप आवडला. असं तू एअरपोर्टला घालू शकते. अशी बॉटम आहे, बट आय एम नॉट अंडरस्टँडिंग की घेऊ का नको. फॅब्रिक इज अमेझिंग आणि हे वेगळे, दोघांची वेगवेगळी कॉस्ट आहे. पहिले आम्ही असंच बघितलं एक ड्रेस, मी 2 घेतले. मग नायसा म्हणते बाबा नेहमी आपल्यासाठीच घेतात ना, मग आपण त्यांच्यासाठी घेऊ. मग मी त्याच्यासाठी घेतलं. मला असं वाटलं हिला कशाला सोडू, मग हिला पण स्टुडिओमध्ये हिच्यासाठी काही असं ऑप्शन्स नव्हते. आता आम्ही काय करू, मला असं झालं कारण नायसाला टाईम झोनमध्ये पण जायचं होतं. पण नायसा बोलते आई तू मला एवढं घेतलं ना, मग मला टाईम झोन नको. नायसा अशी कधीच गुडघर वागते. आता
आम्ही सगळं खातो. सो आता आम्ही आलो थोडंसं ब्रेक ब्रेक टाइम. सो आम्ही आलोत गोवामध्ये अँड वी आर वेटिंग फॉर सनीसाठी सरप्राईज कोल्ड कॉफी मागवली आणि ती त्याच्या आधी आलेली आहे. So finally I have reached in orbit Vashi. You're so late. तुझं सगळं स्पेशल येऊन इथे थांबलेलं आहे. मस्त लंच झाला. वॉज अ लंच डेट. त्याच्याने सगळं अरेंज केलेलं, ऑर्गनाईज केलेलं, जेवण सगळं काय रेडी होतं ना. सॉरी येऊन फक्त खायचं होतं. चल. चालू तरी काय ते काय ते फिरवायचं का ते टाकायचं. नीट पकडा. ये चल पुढे चल ये चप्पल घाल. हे सॉफ्ट किती आहे बघ. कुशन सॉफ्ट बघ. हे नाईसू 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 इकडे बघ. सॉफ्ट आहे का. नाही आगे आगे पुढे पुढे जा. पुढे चालायचं. वर चढ. हा वर जा. वरती चढ. वर वर फास्ट. तोंडाला लागेल जा. सो आम्ही होतो पहिले सकाळी वारदोलीला, म्हणजे आमच्या फार्म हाऊसला. त्यानंतर आम्ही तिथून पोचलो वाशीला. मग सनीचं ड्युटी होतं. सनीचे जेवढे अपॉइंटमेंट्स होते ते सगळं काही त्याने वाइंड अप केलं. आणि मग त्याच्यानंतर तो आम्हाला भेटला लंचला. आम्ही लंच केलं अँड देन नाव वी आर इन ठाणे. कारण आम्हाला तो मूवी बघायचा, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटली, द रिटर्न ऑफ जंगल हे मूवीचं नाव आहे. आणि काही दिवसांपूर्वीच दादाचा मेसेज आला की मी त्यात काम, म्हणजे माझं काम आहे त्यात, तर पॉसिबल असेल तर तू जाऊन बघ तुमच्या नियरेस्ट थिएटर्सला असेल तर. पण तो जेव्हा त्याने मला विचारलं तेव्हा मी त्याला म्हटले की अरे जे टायमिंग्स आहेत ना त्या टायमिंग्सला आय गेस आपण कोरम मॉल पोचलो. नो दिस इज कोरम मॉल. आपल्याला पुढे जायचं आहे. हा कोरमच आहे ना. हो कोरम मॉल आहे. सो त्याला मी म्हटले की ते अशा टायमाला आहे ज्या टायमाला जायचं असते स्कूलमध्ये. म्हणले हे तर नाही पॉसिबल होणार. आणि मग नंतर असं झालं की ते मूवी तिकडनं निघून गेलं. मग त्याचा मला परत काल का परवा मेसेज आला की आता 1 वीकसाठी, ह्या विकेंडसाठी ते एक्सटेंड केलं आहे. सो तू एकदा चेक कर जर असेल तर, आणि आवडेल, मुलांना आवडण्यासारखं आहे.
तर काल गुडीताई गेलेली ओवीला घेऊन आणि ती म्हटली की खरंच छान आहे मूवी. आता तिच्या इथे पण तो लास्ट शो होता कल्याणमध्ये, तो तिने पाहिला. आणि आता आहे ठाण्यामध्ये एक आहे मरीन्सला. जर एकदम ह्या साईडला तुम्ही बघत असाल लाईक साऊथ बॉम्बे साईडला, बँड्रा मग नंतर सगळे बँड्रा कांदिवली त्या साईडला आहेत, एकच शो आहेत. आणि त्याचे आता इथे जो शो आहे तो संध्याकाळचा आहे 6:55चा. आणि कालपासून मी बघते, मी सनीला, आमचं फिक्स नव्हतं ना की आम्ही जाऊ की नाही माहीत नाही, ठाण्याला येऊ की नाही माहीत नाही. सनी म्हटलं की जाऊया आपण, मी फ्री होईल तोपर्यंत. मग जेव्हा आता बुकिंग करायला गेलो, लिटरली शेवटचे खालचे 3 रोज बाकी, त्या 3 रो मधले पण अर्ध फुल झालेलं आहे. तर मग याचं असं होतं की काय करूया, कारण आम्ही युजली खालचे नाही घेत. पण मग असं झालं की अरे आता परत कधी येईल मूवी आपल्याला माहीत नाही, म्हणजे आला तरी खूप वेळ जाईल म्हणजे ह्याच्या OTT वरती, आणि आपल्याला बघायचंच आहे म्हणजे तिकडून ना स्ट्रेट. आता मग आता फायनली मी बोललं की आपण बघूया मूवी. मग आम्ही बुक केलं आणि आता आम्ही पोचलोत विवियानाला. तर पोचलोत पण लवकर. आता काय करणार आहोत मला माहिती नाही आहे, बट जोपर्यंत हा व्लॉग येईल कदाचित तोपर्यंत तो मूवी गेलेला पण असेल. रिटर्न ऑफ जंगल असं आहे त्याचं टायटल नेम. सो आमचे काही व्लॉग्स, बड्डे व्लॉग्स एका दिवसाचे 3 व्लॉग्स असे आले आहे, त्यामुळे डिले होते खूप लोकांचं. परत तसंच म्हणजे खूप लोक मला परत विचारत होते की व्लॉग्स डिले होत आहेत. पण मला असं वाटतं मी व्लॉग्स न चुकता डेली टाकते. इट्स जस्ट की एका डेला खूप शूट केलं जात आहे आणि एवढे मोठे व्लॉग्स टाकण्यात अर्थ पण नाही आहे, कारण एवढं टाईम द्यायला लागेल, एवढं बघायला लागेल. त्यापेक्षा वी थॉट की आपण पार्ट्समध्ये टाकूया, की जेवढं टाकलंय तेवढा टाईम माणूस काढू पण शकतो. म्हणून मग आम्ही ते पार्ट्स बनवलेत आणि त्यामुळे व्लॉग्स थोडेसे असे पुढे गेलेत. पण मध्ये जेव्हा कधी माझ्याकडे खूप एक्स्ट्रा व्लॉग्स असतात ना, मी आराम करते. आराम म्हणजे त्या दिवशी मी व्लॉग नाही शूट करत, पण बाकी खूप काही गोष्टी असतात. एनिवेज, सो मूवी कसा आहे ते तुम्हाला नक्कीच आम्ही सांगू आणि OTTवर येईलच, तेव्हा पण तुम्ही नक्कीच बघा. चलो, स्टे ट्यून्ड. We have reached Lakeshore Mall. लेकशोर नाव ठेवलंय ना, विव्याना जात होतो. शॉपिंगला बोल काय करायचंय, आपण आलो तेवढं लवकर आलो. चल चल. आईला एक गिफ्ट बघायचं आहे आम्हाला छान अशी, सो विचार करतो लॅवीमधून बघूया. बाहेरून तरी छान दिसतात, व्हाईट. हे आपलं PU मटेरियल, लेदरच्या मागचं मटेरियल. सो या दोघांपैकी चूज करायचं. छान वाटतं, मला पण आवडली, म्हणजे आईला आवडेल. फायनली बर्थडे गिफ्ट आम्ही लवकरच वेळेवर देऊ यावी, है ना. बर्थडे गिफ्ट लवकरच. पण ते आता आईंबरोबर आम्ही कधी बाहेर येऊ. ही पण नाही, दोन्ही छान. सुरक्षणाला येते मी माझ्यासाठी मी पार्टी वेअर. विचार
तुझी मज्जा आहे बघ. नवरा तुला गिफ्ट घेतो. छोटीशी चांगली छान. नाही तर तो कलर. त्यात हे 2 कलरच आहेत ना. छान कलेक्शन ना. मी पहिल्यांदा एवढं पाहिलं पहिल्यांदाच कलेक्शन. तीच साईज मला हवी होती त्या दिवशी. MKची. थोडीशी लक्झुरियस पण वाटते ना. आमच्या तिघांसाठी आम्ही शॉपिंग केली. माझ्यासाठी मी बॅग घेतली. मस्त आहे ना. मला गाडीत ठेवायला. हां गाडीत, माझ्या गाडीत ठेवायला. आर नाही त्यांच्याकडे. आर असेल ना. आर आहे. लागेल ना तुला. लोक ठेवून शॉपिंग डन. छान कलेक्शन होतं ना. फर्स्ट टाइमच मला पाहिलं. फर्स्ट टाइम लेबीचं कलेक्शन एवढं आवडलं. छान होतं कलेक्शन. आपण कधी नीट बघत नाही. नाही पण आपण जे बघितलं ते एवढे खास नव्हते. फायनली इट्स मूवी टाईम. थोडी गर्दी आहे. आम्हाला कोण भेटलं? बघा सरप्राईज बघा. आम्हाला कोण भेटलंय. मैथिली भेटलेली आहे. सो मैथिली पण मूवी बघायला आली आहे. हां दादानी सगळ्यांना वेगवेगळं मेसेज केलं. एक ग्रुप बनवायचं आणि सांगायचं एकत्र झाला मूवी बघायला. ॲक्च्युली त्यांनी सगळ्यांना सेपरेट काल कुठेतरी बघून आली. कसा वाटला मूवी? हे सरप्राईज गिफ्ट आहे. बाहेर लिहिलेलं नसतं. सो हे सगळं केसवाले. हे एक वाशीवरनं घेतलं. एक खाण्याची पेन्सिल एकच होतं. एक काळावाला आहे ना. बँगल आहे ना ती. तिचं नाव नेहा आहे. सॉरी निया आहे तिचं नाव. हां अगं टीनाला असं तिकीट आम्हाला लिहिली नाही. तुम्ही आयसाचं बेडरूम त्याच्यात घेऊन आहे. मग ते विचारलं फोन करून मेसेज करून कुठे घेतलं आहे. मला पण करायचं एंट्रन्सला ते घेतलं असं सगळं सांगतात. आम्हाला फार आवडलं. लक्ष भरपूर असतं मुलांचं. आपलं नाही एवढं झालं. तिचं भयंकर असतं आणि चालूच होतं ते सगळं भेटायचं.
भेटलेच आहे. म्हणजे finally ते shoot केलं. येतं तर तुम्हाला काय. आता वाजले आहेत 11. आम्ही किती वाजता निघालो पण 9:30ला निघालो. 9:30 वाजता ठाण्यावरून. एवढी ट्रॅफिक आहे ना आत्ता इथे खारघरच्या इथे. जणी तेच बोलतो आपल्या ठाण्याला पण ना एवढी फर्स्ट टाइम ट्रॅफिक लागली जेवढी आता इथे. ट्रॅफिक म्हणजे मग मुव्हिंग ट्रॅफिक आहे, असं नाही की एका जागेवर खूप वेळ थांबलं. पण युजली इथे ट्रॅफिक नसते. एनिवेज, सो आम्ही जो मूवी पाहिला ते होतं रिटर्न ऑफ जंगल, विच इज रिअली व्हेरी अमेझिंग. कारण इंडियामध्ये एक ॲनिमेटेड मूवी असं येणं इट्स अ बिग थिंग. आणि ह्या मूवीला जसं मी सांगितलेलं की माझ्या दादाने पण काही पार्ट्सवरती काम केलं या मूवीच्या. त्यांनी मला आता तेच सांगितलं की 15 इयर्स लागले या मूवीला यायला. आणि ट्रस्ट मी एवढं अमेझिंग ना. आत्ताचा हा जो जनरेशन आहे म्हणजे नायचा वगैरे ह्यांना ना हे एवढं आय डोंट नो किती अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा काय. कारण ह्यांचं जे ॲनिमेशन आहे ते टोटली डिफरंट आहे ह्या लोकांचं. पण आपल्या टाईमचं जो ॲनिमेशन होता ते एकदम असं वाटलं की चाइल्डहूड मेमरीज असे फ्लॅश झालेत. एवढं सुंदर ते केलं ना ॲनिमेट. आणि एकदाही असं वाटलं नाही की कधी कधी असतात ना एकदम खूप असे विचित्र कॅरेक्टर्स असतात. आणि हिंदीमध्ये जेव्हा पण आपण कोणताही मूवी असं बघतो तर तिथे जास्त करून ते फिल्मी डायलॉग्स किंवा हे सगळं काही जास्त करून असतं. इवन आत्ताही कार्टून्समध्ये कधी कधी बघतो ना ते फिल्मी डायलॉग्स खूप असतात बॉलिवूडचे वगैरे ते. आणि टोन वेगळा असतो. पण हे एवढं छान आणि एवढं छान मेसेजसुद्धा दिलेलं आहे ना. सगळ्या वयोगट म्हणजे सगळा जो एज ग्रुप आहे ते एन्जॉय करू शकतो. म्हणजे तिथे हाऊसफुल होता मूवी, एकच शो आहे पण हाऊसफुल होता आणि सगळ्यांनी ते एन्जॉय केलं. सगळ्यांच्या त्या ह्याच्यावरनं असं वाटत होतं की जेव्हा ते कॉमेडी होत होती तेव्हा सगळे हसत होते. सो इमोशनल मोमेंट पण सुंदर मूवी होता. तुला कसं वाटलं? मस्त. म्हणजे ॲनिमेशनपासून जे कॅरेक्टर, स्टोरी लाईन, नंतर डिरेक्शन, अमेझिंग सगळं. म्हणजे असं कॅरेक्टर्स, ॲनिमेशन थोडं स्मूथ त्यांचं ट्रान्झिशन. एक्झॅक्टली. म्हणजे असं वाटत पण नव्हतं की इंडियामध्ये असं केलंय. पण छान वाटलं. म्हणजे जे ॲनिमेशन हे होतं म्हणजे लेवल जो होता तो म्हणजे एकदम फॉरेनच्या कॉम्पिटिशनमध्ये होता असं बोलू शकतात, विथ इंडियन टच. सो अमेझिंग आहे. आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं नक्की मूवी बघा, तो खूप छान आहे. सो हायली रेकमेंडेड. सो मी तेच म्हणेल की आय डोंट नो तू किती आता आहे असणार आहे पुढच्या वीकमध्ये. पण जिथे कुठे असेल तुम्ही नक्की बघा. तेच जसं म्हटलं की आपल्या इथे इंडियामध्ये जेव्हा पण कोणतीही ॲनिमेटेड मूवी बनते किंवा काही ॲनिमेटेड सिरियल असो किंवा काही असो कार्टून, ते ना लगेच असं समजून येतं की अरे असं ते जसं साने म्हटलं की ट्रान्झिशन वगैरे सुंदर अप्रतिम. आणि असं हसवणारं ना रडवणारं सगळं छान. स्माईल एकदम क्यूट. आणि कॅरेक्टर्स एवढं क्यूट कॅरेक्टर्स होते ना. असं खरंच असं वाटलं की आपण बालपण परत जगतो. तर छान होता मूवी. आजचा ॲक्च्युली दिवस खूप छान होता. आता एवढा कंटाळा आलाय ना. आता असं झालंय की कधी घरी जातो. नाहीसा बिचारी झोपली सुद्धा. आणि हे ट्रॅफिक कधीपासून आहे ना. म्हणजे आम्ही असं टार्गेट घेतलेलं की 9:30ला निघतो तर 10:30ला आम्ही पोहोचू. पण ठीक आहे. सो चला मग हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.